गुड मॉर्निंग मित्रांनो. आताच मंचरमध्ये भरपेट असा नाश्ता केलेला आहे. आजच्या या सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये आजची भटकंतीची सुरुवात केलेली आहे. नागमोडी वळणे घेत घेत आपल्या आजच्या ध्येयाच्या दिशेने प्रवास चालू आहे मित्रांनो. मित्रांनो, समोर ही जी आपल्याला गवताची गंज दिसत आहे ही गव्हाच्या पिकाची आहे. लहानपणी याचा आम्ही भेळा बनवायचो मित्रांनो. भेळा म्हणजे विहिरीमध्ये पोहण्यासाठी बुडू नये म्हणून याची पेंडी बांधून ती आम्ही कमरेला बांधायचो आणि त्याच्या मदतीने पोहायचो. तर आता सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि पुण्यावरून सकाळी 6 वाजता सुरू केलेला प्रवास या गावामध्ये येऊन थोडा वेळ थांबलेला आहे. कारण आपल्याला हे समोरचा जो डोंगर दिसत आहे हेच आपले आहे आजचे डेस्टिनेशन मित्रांनो, आपण हे समोर दिसणाऱ्या रोडनी राजूरच्या बाजूने येथपर्यंत आलेलो आहोत. हा सरळ रोड घोटी या गावाकडे जातो आणि डाव्या बाजूला जी प्रवेश कमान दिसत आहे इथून साधारण 1 ते 2 किलोमीटर गेल्यावरती आपल्याला गाव लागते, ते म्हणजे बारी विलेज. हे बारी गाव या आपल्या आजच्या डेस्टिनेशनचे पायथ्याचे गाव आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस हे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे तुम्ही लुटू शकता भटकंतीचा मराठमोळा असा खजिना. तर मित्रांनो, आपण सध्या उभे आहोत बारी या गावामध्ये आणि आज पुणेरी एक्सप्रेस आली आहे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणाऱ्या कळसुबाई येथे. तर मित्रांनो, तयार आहात ना माझ्याबरोबर कळसुबाईची ट्रेकिंग करायला? चला तर मग. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलांच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वीच तिने पाटलाला अट घातली होती की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करेन. एकदा पाटलांच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली. त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच हा कळसूबाईचा डोंगर होय. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता आपल्याला कळसुबाई शिखर दिसत आहे मित्रांनो, समोरच आपल्याला कळसुबाई शिखराचे पायथ्याचे गाव असलेले बारी हे गाव दिसत आहे मित्रांनो. या गावातून समोर दिसणाऱ्या बांधावरून आपण आज चालत आलेलो आहोत. आपल्याला हा ओढा लागलेला आहे. पावसाळ्यामध्ये हा ओढा तुडुंब भरून वाहत असतो मित्रांनो. कळसुबाईची दुसरी आख्यायिका म्हणजे कळसुबाई ही येथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतीबद्दल ज्ञान होते. याचा वापर करून ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून या शिखराला तिचे नाव दिले आणि त्याच्यावरती एक छोटेसे मंदिर देखील बांधले. आता पाठीमागे पाहू शकता दगडी पायरी मार्ग आपल्याला लागलेला आहे. चला तर मग आता जाऊया या दगडी पायरी मार्गाने. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांक उंचीचे घनचक्कर शिखर आम्ही सक्सेसफुली कंप्लीट केले. त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स जरा आता वाढलेला आहे.
त्यामुळे आम्ही आता डायरेक्ट महाराष्ट्रातील सर्वोच्च असे शिखर कळसुबाईचे शिखर आम्ही ट्रेक करायला घेतलेले आहे मित्रांनो. कळसुबाई ही आदिवासी समाजाची कुलदेवी आहे, कारण या समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते. मित्रांनो, साधारण अर्धा तासाच्या चढाईनंतर आपण येऊन पोचतो ते येथे असणाऱ्या एक छोट्या मंदिरापाशी. हे कळसुबाईचेच एक छोटे मंदिर असून गावामधील वृद्ध लोक जे वरती जाऊन दर्शन घेऊ शकत नाही अशा लोकांसाठी या मंदिराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या मंदिर आवारामध्ये आपण पाहू शकता, येथे आपल्याला दगडी दीपस्तंभ पाहावयास मिळतो. उदबत्ती लावण्यासाठी गोलाकार असे दगडी स्टँड दिसत आहे आणि एक छोटेखानी दीपस्तंभ देखील दिसत आहे. मंदिर परिसरामध्ये खूप जुने असलेले उंच असे आपल्याला वडाचे झाड देखील पाहावयास मिळते मित्रांनो. ट्रेक वाटेवरती असणाऱ्या कळसुबाईचे आपले दर्शन झालेले आहे मित्रांनो. चला तर मग आपला ट्रेक पुढे कंटिन्यू करूया. कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी हिवाळा आणि पावसाळा हा सर्वोत्तम काळ असतो. पण मित्रांनो, पावसाळ्यामध्ये जरा काळजी घेऊनच जा. पावसाळ्यामध्ये इथला नजारा खूपच सुंदर असतो. जिकडे तिकडे हिरवळ, अनेक धबधबे आणि निसर्गच निसर्ग. अजून काय पाहिजे एका सह्याद्रीच्या भटक्याला. सकाळची शाळा उरकून ट्रेकच्या वाटेवरती इयत्ता 5वी मध्ये शिकणारी बारी गावातील कल्याणी नावाची ही मुलगी दिसली. पेढ्यांची चव खूपच अप्रतिम आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 1646 मीटर, तर पायथ्याच्या बारी गावातून उंची आहे अंदाजे 900 मीटर. कळसुबाई शिखर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील सर्वोच्च असे शिखर आहे. येथील स्थानिक लोकांचा रोजगार म्हणजे पावसाळ्यामध्ये असणारी भाताची शेती आणि टुरिझमद्वारे मिळणारा रोजगार ही दोनच उत्पन्नाची साधने आहेत. गोरखगडाच्या ट्रेकमध्ये माझ्याकडे असणारी कळकाची स्टिक हरवली, त्यामुळे काठीच्या शोधात मी होतोच. तो शोध या कळसुबाईच्या ट्रेकमध्ये पूर्ण झाला. मला सुंदर अशी कळकाची भरीव अशी काठी मिळाली मित्रांनो, त्यामुळे मी खूपच खुश होतो. कळसुबाईच्या ट्रेकला येणाऱ्या सर्व मित्रांना माझी अशी विनंती राहील की तुम्ही आपल्याबरोबर येथे मिळणारी काठी जरूर घ्या मित्रांनो, कारण याची गरज आपल्याला उतरताना खूपच लागणार आहे.
ये पाटील याचे कर ना जादू. ये पाटील स्टिंग. मित्रांनो, डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले बारेगाव आपल्याला समोर दिसत आहे आणि बाजूला सह्याद्रीचा सुंदर असा नजारा आपल्याला दिसत आहे मित्रांनो. सलग सुट्ट्यांमुळे ट्रेक वाटेवरती खूपच गर्दी दिसत आहे मित्रांनो. येथे असणाऱ्या छोट्या छोट्या हॉटेलच्या आवारामध्ये छान अशी झेंडूची फुले आपल्याला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आता लोखंडी रेलिंग आणि दगडी पायरी मार्ग आता सुरू झालेला आहे. चला जाऊया वरती. मित्रांनो, समोरचं सह्याद्रीचं रांगडं रूप बघितल्यानंतरच आपल्याला कळतं की महाराष्ट्र देशाला कणखर देशा आणि राकट देशा असे का म्हटले जाते. मित्रांनो, आताच आपण पहिला शिडी मार्ग चढून आलेलो आहोत. या शिडी मार्गावरून चढताना थोडी काळजी घेऊनच चढा मित्रांनो. मित्रांनो, सोपी नाहीये महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची चढाई. आज कस लागणार आहे खूप. चला. वृद्ध आणि विकलांग लोकांसाठी स्थानिक लोकांनी येथे डोलीची सोय देखील केलेली आहे मित्रांनो. मित्रांनो, आपला मित्र सतीश आता ह्या शिडी मार्गावरून चढत आहे. मित्रांनो, सह्याद्रीचे दिसणारे कणखर आणि विराट असे रूप मित्रांनो.
मित्रांनो, आता आपला थोडाच ट्रेक शिल्लक राहिलेला आहे. इथे पाहू शकता रात्रीच्या कॅम्पिंगसाठी असणारे हॉटेल्स आहेत आणि इथे पाहू शकता आपल्याला विहीर देखील दिसत आहे मित्रांनो. आणि समोरच आपल्याला कळसुबाई शिखर देखील दिसत आहे मित्रांनो. आता आम्ही तिकडेच चाललेलो आहोत. चला तर मग बघूया महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरून सूर्यास्त कसा दिसतो. समोर दिसणारा भंडारदरा धरणाचा विस्तृत असा जलाशय मित्रांनो. मित्रांनो, आता फक्त 5च मिनिटं राहिलेली आहेत. आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरती असणार आहोत. चला तर मग तयारात ना माझ्याबरोबर उंच शिखरावर असणारा एक्सपिरियन्स घेण्यासाठी. चला तर मग. मित्रांनो, ही आहे कळसुबाईच्या शिखरावर जाणारी शेवटची शिडी. मित्रांनो, पुणेरी एक्सप्रेस फॅमिलीला भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या शुभेच्छा आपण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावरून देत आहोत. बोला जय हिंद, भारत माता की जय. मित्रांनो, फायनली आपण महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर म्हणजे कळसुबाईच्या शिखरावरती पोहोचलेलो आहोत. घनचक्कर शिखराने दिलेला कॉन्फिडन्स आज कामी आलेला आहे मित्रांनो. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता आपल्याला कळसुबाईचे मंदिर दिसत आहे मित्रांनो. चला तर मग दर्शन घेऊया कळसुबाईचे. कळसुबाईची सुंदर अशी मूर्ती आपल्याला येथे पाहावयास मिळते. शिखरावरून पूर्वेला औंढा, विश्रामगड, पितनगड आणि पश्चिमेला अलंग, मदन, उलंग, रतनगड तर दक्षिणेला पाभरगड, घनचक्कर आणि हरिश्चंद्रगड दिसतात. वारली पेंटिंग या प्रकारातील सुंदर अशी चित्रे या मंदिरावर काढलेली आपल्याला पाहावयास मिळतात. एका दमामध्ये ही अवजड दिसणारी साखळी ओढून केलेला नवस पूर्ण होतो अशी येथील लोकांची धारणा आहे. मित्रांनो, व्हाईट अक्षरामध्ये कळसुबाई शिखराचे नाव आपल्याला लिहिलेले दिसत आहे. आता हे आपण उलट्या बाजूने शूटिंग काढत आहे, त्यामुळे
तुम्हाला ते दिसणार नाही, पण मागच्या घनचक्कर आणि भैरवगडच्या व्हिडिओमध्ये लांबून आपल्याला हे दिसत होते मित्रांनो. डोंगराच्या कुशीमध्ये लपलेलं आणि बल्बच्या दिव्याने उजळून निघलेलं बारीगाव मित्रांनो. महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरती असणारी हुडहुडी भरवणारी थंडी, त्याच्यासोबत असणारी शेकोटी, रात्रीच्या मुक्कामासाठी असलेली टेंटची सोय आणि काळ्या कुट्ट अंधारामध्ये रात्रीच्या वेळी दिसणारे सुंदर असे चंद्राचे प्रतिबिंब, अल्टिमेट कॉम्बिनेशन. सर्वोच्च शिखरावरून दिसणारे सुंदर असे सूर्योदयाच्या वेळीचे दृश्य मित्रांनो. एकाच वेळी आकाशामध्ये उगवणारा सूर्य आणि त्याच्या विरुद्ध दिशेला असलेला चंद्र असे एकत्रित दृश्य आम्हाला येथे अनुभवास मिळाले. मित्रांनो, आपल्याला हे दोन जोडीदार कळसुबाईच्या ट्रेकमध्ये भेटले. नमस्कार, माझं नाव चंदन विचारे. नमस्कार, माझं नाव सुशांत देसाई, डोंबिवलीहून आहे. सतीश, महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई पार करून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मित्रांनो, आता शिखर उतरायला चालू केलेले आहे. मित्रांनो, चढण्यासाठी ही समोर दिसणाऱ्या शिडीचा वापर केला जातो आणि उतरण्यासाठी या बाजूला असणाऱ्या शिडीचा वापर केला जातो. मित्रांनो, शिखरावर असणाऱ्या गर्दीमुळे असे ट्रॅफिक जाम झाले होते. त्यामुळे जवळजवळ अर्धा ते पाऊण तास येथे आम्हाला वेट करावे लागले.
मित्रांनो, आपण कळसुबाईचे शिखर सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सर्वात महत्त्वाचं, आपल्या पुणेरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.